स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे सुखदायक आणि गोड आणि चांगले संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि आज ह्या संदेश ऐकल्यामुळे तुमचं जीवन कायमचं बदलून जाईल आणि जे तुमच्या मनात आहे तीच गोड बातमी तुम्हाला मिळेल आणि येत्या 2 तासात मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. स्वामी भक्तांनो, तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात मात्र नसतं. म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी 2 व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो. एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात आणि माणसाला पुढे घेऊन जात असतात. म्हणून भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायच्या असतात, पण कटच कारस्थाने करून मिळालेल्या जखमा कधीच विसरायच्या नसतात, एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशा जर कमी होतील आणि तुम्हाला कोणाकडून अपेक्षा असेल तर मग तुमचं मन हे नक्कीच मोडलं सुद्धा जाईल. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींकडून अपेक्षा ठेवा, ते सर्व काही पूर्ण करतील. मित्रांनो, समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल ना, तर तो त्रास आपण तसाच सहन करत राहिलो तर त्रास देणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चूक ही आपली असते. म्हणून त्या व्यक्तीचा त्रास तुम्ही सहन करून घेताय ही तुमची चूक आहे, पूर्णतः तुमची चूक ठरू शकते. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जा आणि देवाकडे नक्कीच चांगल्या गोष्टी मागा आणि देवाला धन्यवाद सुद्धा करा. म्हणून पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणूनच की काय, पाणी झाडालाच आणि लाकडालाच कधी बुडू देत नाही, अगदी आपल्या आई वडिलांसारखं. त्याचप्रमाणे झाडेही आणि ते पाणीही त्या झाडाला बुडू देत नाही, कारण ते कापल्यानंतरही त्याला ते वरती तरंगत ठेवत असतं. म्हणून जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्की शोधू लागत असतो. म्हणून विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी अजिबात राहू शकत नाही. म्हणून चांगला स्वभाव असणं हा देखील गुन्हा आहे, कारण लोक आपलं कौतुक करतात की आपला वापर करून घेतात हेच कळत नाही आणि जीवनामध्ये हे नक्कीच तुम्हाला कळायला हवं. म्हणून नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ हे फोडल्याशिवाय आणि माणूस हे जोडल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही आणि ते कळणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला वाईट साईड कधीच काही बोललो नाही. म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात, पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टी तुम्ही नक्कीच विचार करून केल्या पाहिजे. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. म्हणून कर्म तुम्ही चांगलं करत राहा आणि कर्म चांगले केले तर देवही त्याचं फळ तुम्हाला चांगलंच देणार आहे. म्हणून जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी मात्र आपण नक्कीच ठेवली पाहिजे आणि ती तयारी करूनच आपण त्या नात्यात नक्कीच पडलं पाहिजे. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं, कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर टोचत मात्र नक्कीच राहतात. म्हणून नेहमी दुसऱ्यांना दोष देणं हा आपलाच एक दोष मात्र असू शकतो, कारण ती व्यक्ती कशी असू शकते आपण त्याला दोष देऊन काही फायदा नसतो, तो शेवटी आपलाच दोष ठरत असतो. म्हणून काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र अपयशी ठरतात. पण तुम्ही मात्र स्वामींना आपल्या हृदयात ठेवा आणि स्वामींची भक्ती करा. बघा, तुम्हाला कोणाजवळ जायची आणि कोणाला प्रेम मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही, कारण स्वामी तुम्हाला एवढं प्रेम लावतील की तुम्हाला काही मागायची गरजच उरणार नाही. सगळं काही स्वामी तुम्हाला देतील आणि सर्व काही तुमच्याकडून घेतीलही, तेवढं तुमची सेवाही त्यांची सेवा तुमच्याकडूनही करून घेतील. म्हणून हे लक्षात ठेवा, त्यांची सेवा ही मनापासून करा आणि मनापासून सर्व काही त्यांच्याकडे मागा, ते भरपूर काही तुम्हाला देतील. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे, कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून तुम्ही नक्कीच चांगला निर्णय घ्या आणि योग्य निर्णय विचार करून घेतला पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका, कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर
विजय मिळवून जिद्दीने मात्र तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येते. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे शक्य होते आणि ते निर्माणही करू इच्छितो. म्हणून आपण चांगलेच मानले पाहिजे आणि चांगलेच वागले सुद्धा पाहिजे. म्हणून कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि नक्कीच साथ देत असते. म्हणून माघार घेणे कधीही मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न मात्र करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच आवश्यक आहे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही हे देखील तितकंच खरं आहे. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या. आणि कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होत असतो. म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे शक्य नक्कीच होत असते. कारण तुम्ही प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही कुठेतरी काहीतरी नक्कीच मिळवू शकाल. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट वेळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्ष प्रत्येकालाच करायला लागत असतो. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा आहेच. मग देवाचा चुकला नाही तर आपलाही चुकणार नाही. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार नाहीत. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी मात्र नक्कीच ठेवा. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण प्रतिकूल परिस्थितीच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा. कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मात्र नक्कीच देते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन मात्र नक्कीच जगा. आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही. कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्या जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा. पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडून देऊ नका एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी नक्कीच बनवू शकते.
म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते ते आपणास अशक्य वाटते, त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही. म्हणून असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य नक्कीच करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून नक्कीच देत असते. म्हणून त्यावर मात कशी करायची आणि जीवनात येणाऱ्या संकटांवर कशी तुम्ही मजल करायची यासाठी नक्कीच येईल यासाठी प्रयत्न करा. आणि कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असते. म्हणून जीवनात अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो, कारण त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलेले असता. आणि हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद देईल. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागत असतात. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र ठरत असतो आणि तोच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र नक्कीच देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्याला संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे आणि ती झालीच पाहिजे. तरच आपलं जीवन अति सुखाने आणि अति आनंदाने जगण्याची आपण नक्कीच आशा बाळगू शकतो. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागेल आणि ती करावीच लागते. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र नीट करत असतो. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याचे लक्ष द्या, कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो विरोध प्रत्येक वेळेस होईलच असे नक्कीच आहे. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणती ना कोणती व्यक्ती येऊन टोकून जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात तुमच्या अशाही काही लोक येतील जे तुम्हाला मदत करतील आणि ते मदत करण्यासाठी सक्षम असतील. मग त्यांच्याकडून नक्कीच मदत घ्यायला विसरू नका, कारण देवाने तुमच्यासाठी ती मदत पाठवलेली असते आणि देव तुम्हाला मदत करू इच्छित असतो. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्येच असते. त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य नक्कीच आपण दिले पाहिजे आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगावर सामोरे जाण्याची ताकद मात्र देते. आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घ्या, कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत मात्र घेत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता नक्कीच ठेवा आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा, कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थितीत हाताळण्याची क्षमता आपले अस्तित्व निर्माण नक्कीच करते. म्हणून आपल्या जीवनातील सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते, कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात. आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा, कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात.
असे नाही। त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल। आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर मग आपण आपले ध्येय गाठू शकतो। कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात। आणि जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे नक्कीच लक्षात ठेवा। आणि स्वामी समर्थांची तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला ते माहीतच असेल की अशक्य ही शक्य करतील स्वामी। आणि स्वामी नक्कीच ते शक्यही करतात। कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही। त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच प्रामाणिकपणे केला पाहिजे। म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात। कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नित्य नियमाने हे प्रयत्न करत असतो। आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते। म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे। कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास मात्र करू शकतो। म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या। कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो। म्हणून आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका। आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र कधीच भासणार नाही। आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो पण असे करू नका। कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात। म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे। आणि कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा। कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही हे मात्र निश्चित आहे। आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल। कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जाऊही शकतात। म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या। कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही। आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येते। म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षांच्या संघर्षांच्या काळाचा सामना करावा लागतो। कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागत असतात। म्हणून मित्रांनो, जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका। कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते, त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख नक्कीच मिळेल। म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहा आणि आपले विचार आणि आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात। कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते आणि त्यामुळेच संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे। आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा। कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि स्वतःमध्ये जास्त गुंगूनही जाऊ शकतो। म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच, अशी मानसिकता ठेवून प्रयत्न नक्कीच करा। कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाही। आणि यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा। कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल नक्कीच तुमचा होणारही नाही। म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे। कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि पडण्यासाठी मदत नक्कीच करेल। त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही सोडू नका आणि कधीच तुम्ही ते सोडूही नका। आणि जीवनामध्ये स्वामी समर्थांची भक्तीही सोडू नका। म्हणून जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व हे नक्कीच टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत सुद्धा करेल। म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात नक्कीच करण्याची संधी देतो, तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो। म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो। कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो।
म्हणून आपल्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका, कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा, कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच स्वतःपासून केला पाहिजे आणि मनापासून सुद्धा केला पाहिजे. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर मग असे यश संघर्षांच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संघर्ष आली व संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल. म्हणून मित्रांनो, एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात, ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आणि कधी येईल हे कोणीही सांगू मात्र शकत नाही. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास नक्कीच मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे, पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका, कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. म्हणून मित्रांनो, जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फारच कमी असतात आणि फारच ते कमी लोकांना मिळतही असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणं शक्य होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका, कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित मात्र नक्कीच करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे, कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत नक्कीच करत असतात आणि ते आपल्याला पुढेही घेऊन जात असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे, कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण मात्र होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. आणि कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही, कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, तर त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाला ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे नक्कीच महत्त्वाचे आहे. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळात दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण मात्र नक्कीच होत असते. म्हणून जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे, पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद नक्कीच बनवली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून नक्कीच आणत असतात. म्हणून जीवन जगताना समस्या येतात आणि या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल आणि शेवटी तुमचा जो विजय त्या प्रयत्नात नक्कीच होईल. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे, कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष मात्र करावा लागत असतो. म्हणून जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरला आहे, कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार. त्यामुळे
आत्मविश्वास वाढून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता नक्कीच आला पाहिजे आणि तो विश्वास ठेवा, नक्की स्वतःचं सामर्थ्य वाढेल आणि तुम्ही पुढेही जाल. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली ही जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे होय. आणि परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. म्हणून कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट कोणत्या आणि किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही नक्कीच करतो आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून घेतात आणि नक्कीच करूनही देतात. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच आपणास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी या जीवनात होऊ शकत नाही. म्हणून ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक नक्कीच आहे. म्हणून माणसाने आणि मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्कांचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व नक्कीच ठरवत असते. म्हणून जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाहीये आणि त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे आहे. म्हणून दुःखात, संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. म्हणून शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमानात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्यांचा फायदा आपणास भविष्य काळ चांगला करण्यास नक्कीच होऊ शकतो. म्हणून शिक्षणातून आणि पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल पण जीवनातून आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे तो कधीच विसरू शकत नाही आणि कधी विसरणारही नाही. कारण ते ज्ञान त्याजवळ शेवटपर्यंत असते आणि शेवटपर्यंत त्याची आठवण त्याला नक्कीच असते. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमच्या स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे आज स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देईल. म्हणून जीवनात प्रवास कधीच आपण ठरवल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे. तसेच तिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट नक्कीच टाळावे. म्हणून मित्रांनो, जीवनात जगताना धाडस खूप महत्वाचे आहे आणि जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता. कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करताही येत नाही आणि तुम्ही करूही शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार केला जाईल आणि तो विचार नक्कीच तुम्हाला पुढेही घेऊन जाईल. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने नक्कीच उभे राहत असते आणि ते त्यांना पुढे घेऊन जात असते. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही. कारण वर्तमान काळात आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो आणि ती संधी आपण नक्कीच त्याचं सोनंही केलं पाहिजे. म्हणून स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग नक्कीच सोपा करत असतात. म्हणून आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा परिस्थिती वाईट असते ना आणि वाईट येते ना तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. आणि जीवनात कुणी नाकारले म्हणून कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही. कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी अजिबात नसते आणि प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही. काही झाडे सावलीही देतात. म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट, प्रसंग काहीतरी शिकवून आपल्याला जात असतो. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो आणि या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते आणि फक्त तुम्ही ज्या मार्गावर चांगल्या पद्धतीने चालूही शकता. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज हे अजिबात कमजोर नाहीत. आपले भाग्य, नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे आणि ते आपले सामर्थ्य चांगल्या पद्धतीने लिहू शकतात. कारण ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छित आहे आणि तेच आपल्याला सर्व काही आपले
करता धरता फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी देतात आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्याकडे मागतही असतो आणि म्हणून ते आपल्याला देतही असतात. म्हणून मित्रांनो, फक्त तुम्हाला काही मागायचे असेल तर ते फक्त तुम्ही स्वामींकडे मागा. स्वामी तुम्हाला नक्कीच देतील आणि भरभरून देतील, कारण त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी हे कायम असतात. आणि भरपूर आशीर्वाद तुमच्याकडे असले तर तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये भरपूर काही पुण्यही लाभते आणि पुण्य लाभले की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टींना सामोरेही जातात आणि त्या गोष्टी तुमच्यासाठी अनमोल रत्न असं घडून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा नक्कीच केली पाहिजे. आणि एकदा का तुम्ही स्वामींची सेवा केली की तुम्हाला परत स्वामी कधीच नाराज करत नाही आणि कधीच तुम्हाला दुखावतही नाही, कारण स्वामी तुम्हाला भरपूर काही देतात आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला ते सांगत असतात. म्हणून त्या गोष्टी तुम्ही फक्त स्वीकारून जीवनात तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब केला पाहिजे आणि तुम्हाला नक्कीच काही गोष्टी या भरपूर काही प्रमाणात मिळतील आणि यशही भरपूर प्रमाणात मिळेल. स्वामी भक्तांनो, शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नाही. म्हणून शब्दाची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा जरा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नामाचा जप करतो, तुम्ही कोणता जप करता? तेव्हा स्वामी म्हणतात की श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात की जो माझा जप करतो मी त्याला जपतो. म्हणूनच घराघरातून जास्तीत जास्त स्वामींचा जय जयकार आणि स्वामींचा जप आणि नामस्मरण हे नक्कीच झालं पाहिजे. आणि स्वामींचं नामस्मरण जो करतो त्या व्यक्तीला कशाचीही कमी भासत नाही. म्हणून तुम्ही नामस्मरण करत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, जगण्याची काही तत्वे आहेत ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपून जाईल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. जर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ मात्र शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. आणि जीवनामध्ये एक लक्षात घ्या की जीभ हा खरा महत्वाचा अवयव आहे. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसांची मन जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयव मात्र नक्कीच आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण त्यांच्याबद्दल काय विचार करतो हे नक्कीच आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून तुम्ही शांत राहिलेले तेवढेच चांगलं असतं. आणि तुम्ही शांत राहिले तर तुम्हाला भरपूर प्रश्नांची उत्तरं मात्र नक्कीच मिळत असतात. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबताना ते डबकं असतं. म्हणून डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात. म्हणून निवड आपली आहे. आपण चालत राहायचंय की जीवनामध्ये थांबून जायचंय. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं मात्र तुटत नाहीत. आणि जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही दिने लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून असतात. म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस हा मरताना सुद्धा गात असतो. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. म्हणून याला जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ही कुणालाच मात्र नक्कीच माहिती नसते. म्हणून ज्याचा मास्टर माइंड हा श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला कुणी लागू नये. 100 एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही अशी लीला आपल्या श्रीकृष्णांनी केली होती. असे देव आपल्याला लीला करत असतात आणि आपल्या मागे भरपूर काही गोष्टी आपल्याला न सांगता नक्कीच ते घडवत असतात. म्हणून आता जिथे आहे तिथून मागे फिरता येत नाही.
माझ्याशिवाय कुणाचंही याचा दोष देता येत नाही. घडले जे जे, राहिले जे जे, जबाबदारी माझ्यावर. कालच्या चांदण्याची किरण फक्त माझ्याच हातावर. आपल्या आपली द्यावी साध आणि झाकून घ्यावे कान. इतके सोपे कळत नाही त्याचा ठरलेला अपमान. उगाच स्वतःच गंभीरपणे आपण आपले घेत असतो. जाता जाता अर्थ कळेल इतके खरे सोपे असते. प्रारब्धाच्या आधीपासूनच दूर अंत बघत असतो. म्हणून कोणी मरण्याआधीच थोडे रडून घेत असतो. म्हणून वाऱ्यावरून गंधासारखा भिंगत भिंगत मोह येतो. नको नको म्हटलं तरी ओंजळीतून उचलून नेतो. पायच होतात वाऱ्याचे आणि हळूच जमीन सुटलेली. आयुष्यातून उठलेल्यांची ओली चिन्हे उमटलेली. आणि नक्कीच असं सर्वांसोबत होत असतं आणि सर्वांना अनुभव येणारच नक्की आहे. म्हणून राग आल्यावर भांडायला ताकद लागत नाही. खरी ताकद लागते की ती राग आला तरी शांत राहण्यासाठी. आणि भांडणात वापरलेले शब्द हृदयातून निघतो, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र डोक्याने निघतो. हो ना. मग खरं सांगायचं म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे कमी आहे. त्यामुळेच तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारही असू शकतो आणि त्या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात. अपमान करणे हा एखाद्याचा स्वभाव असू शकतो, पण एखाद्याचा सन्मान करणे त्याला त्याच्या मायपित्याने दिलेले संस्कार, हो की नाही? म्हणून आयुष्य हे तसे क्षणभंगूर आहे. रस्त्यावर पडलेला सोनचाफा सुकून गेला तरी चुकून पायदळी येतात सुगंध मात्र देऊन जातो. मग तसेच आपले आयुष्य आहे. आज आहे तर उद्याचा दिवस कसा आहे हे मात्र विधात्याला ठावे, नाही का? मग गर्व कशाचा या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्ही शोधा. म्हणजे चुकतंय कुठे हे तुम्हाला नक्कीच कळेल आणि त्यातून तुम्ही भरपूर काही शिकायला तुम्हाला मिळेल सुद्धा. म्हणून मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत मनाचा टोल न ढासळत असेल ना, तर श्री स्वामींचे नाव घेऊन बघा. स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. आणि मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या आणि त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान मात्र नक्कीच द्या. म्हणून श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच आपल्याला होऊ शकते. म्हणून माणूस गोंधळून जातो तेव्हा आणि असहाय्य होतो तेव्हाच दुसऱ्यांकडे तो धाव घेतो ना. मग कृष्ण होणं म्हणजे काय? तर समस्या ज्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता. आणि आपणही त्या अर्थानं कृष्ण होऊ शकू. पण माणसं शब्द पाळतील याची शाश्वती नाही आणि ते पाळूही शकत नाही, कारण ते देव होते आणि आपण मनुष्य नक्कीच आहोत. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर आपल्याला काठही टोचू देणार नाही आणि भरपूर काही जीवनात आपल्याला देईल सुद्धा. म्हणून उंदीर दगडाचा असेल ना तर मित्रांनो, तर सर्व त्याची पूजा करतात. पण जर तोच उंदीर जिवंत असेल तर आपल्याला त्या मारल्याशिवाय चैन पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोज असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील त्यांची किंमत समजून घेत नाही. मग त्याच प्रकारे तुम्ही माणसांची किंमत ही नक्कीच समजून घेतली पाहिजे. आणि ती समजून घेतली की तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या आणि आयुष्यातून समजतील सुद्धा. म्हणून उन्हाळ्यात सूर्याला शिव्या देतात आणि हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात. आपली किंमत तेव्हाच असते जेव्हा लोकांना आपली गरज पडली की लोणी लावतात, गरज संपली की तेच लोक चुना लावतात. यालाच तर समाज म्हणतात आणि हा समाज असा चालू सुद्धा असतो. म्हणून एक लक्षात घ्या, लहान मुले प्रामाणिक असतात, सडेतोड असतात, त्यांना बनवाबनवी आवडत नाही, दुटतीपणा पसंत पडत नाही. ती स्पष्ट वक्ती असतात. त्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झगझगीत शलाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाच अंजन झोमवण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून नक्कीच येईल. आणि म्हणून जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणाला समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं. म्हणून इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानं नक्कीच जायचं असतं. आणि हे आयुष्य आहे, हे तुम्हाला असंच जगायचं असतं, असंच जगायचं असतं. म्हणून हे जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झालाच पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल,
पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे एवढ्या फक्त मनात आपल्या ठेवा. म्हणून जो दिसण्यावर जातो तो हमखास फसत असतो आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकत असतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात मात्र नक्कीच राहत असतो. म्हणून स्वामी म्हणतात की घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधीच फक्त तुम्ही नक्कीच विसरू नका. म्हणून बिनधास्त जगणंही सोपं नसतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव मात्र नक्कीच करावा लागत असतो आणि तो लिलाव केला तरच आपण सुखी आयुष्य मात्र नक्कीच जगत असतो. म्हणून जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उधळून मात्र निघतं. म्हणून गरज प्रत्येकाला पडते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लागतो, परिस्थिती ऐकायला लावते आणि हे असंच फक्त आपल्या जीवनामध्ये होत असतं. म्हणून माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो, तर जेव्हा लहानाच्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो मोठा मात्र नक्कीच होत असतो. म्हणून समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे महत्वाचं मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, चुकलो पण शिकलो ते महत्वाचं, थकलो पण टिकलो ते महत्वाचं, रडलो पण घडलो ते महत्वाचं, पडलो पण धडपडलो ते महत्वाचं, उरलो पण पुरलो ते महत्वाचं, हारलो पण बहरलो हे मात्र नक्कीच महत्वाचं आहे. म्हणून परिस्थिती हा सर्वात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं हे नक्कीच परिस्थिती आपल्याला दाखवत असते आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू मात्र शकत नाही. म्हणून आपल्याला सर्व काही परिस्थिती सांगत असते आणि परिस्थिती शिकवतही असते. त्यातून आपण शिकून नक्कीच मोल घेतला पाहिजे आणि त्यातून भरपूर काही गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजे. म्हणून मित्रांनो, जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात आणि इतरांचा विचार करणारी असतात. समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात. प्रामाणिक राहून दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे ते नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. आणि एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात. बस त्यांना कोणी समजून घेणारं नसतं आणि ती एकटी माणसांचा सहारा फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि त्यांनी फक्त स्वामींची भक्ती करावी. स्वामी त्यांना इतकं देतील की त्यांना नक्कीच ते पूर्ण पडणार नाही आणि त्यांना ओसंबून व्हाईल एवढं स्वामी देतील. कारण माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य ज्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी आणि अमृतावाणी. आणि म्हणून स्वामींची भक्ती केल्याने आपले जीवन असे अमृतावाणी होऊन जाईल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही त्या मार्गात राहाल. म्हणून जोडून या कर देव लोटांगणी, लोळती चरणी समर्थांच्या, आनंद म्हणे ऐसा पूर्ण परब्रह्म, अक्कलकोटी वर्म राहील असे. आणि अक्कलकोटी आपण नक्कीच स्वामी समर्थांना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांची पूजा अर्चना केली पाहिजे. असं काही नाही की तुम्ही अक्कलकोटला गेले तर स्वामी महाराज तुमचं ऐकतात. तुम्ही घरून जरी स्वामींची मनापासून प्रार्थना केली तरी चालतं. पण तुम्ही स्वामींना तुम्हाला मनापासून भेटायची इच्छा होत असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची सुद्धा जीवनामध्ये गरज असते. आणि ते स्वामी महाराज आपलं सर्व काही समजून घेतात. फक्त तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे आणि त्यांना समजवता आलं पाहिजे. मित्रांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःला कधीच संपत नाही. आणि हीच नियती आहे. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा आणि कधी लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा आणि कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. म्हणून माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, जर तो विचारांवरून ठरत असतो. आणि धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा अजिबात होत नाही. म्हणून माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो स्वीकारतो सुद्धा. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही दानधर्म नक्कीच करा. कारण घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, आणि देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, आणि बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया.
आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार. म्हणून अहंकार सोडून चला. जीवनामध्ये भरपूर काही चांगली माणसं तुम्हाला भेटतील. म्हणून हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण आसुरी मजा लुटत असतात आणि ते आपल्यावर भरपूर काही जळत सुद्धा असतात. फक्त विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही, पण ते आपल्यासोबत नक्की घडत असतं. म्हणून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. कारण जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर उभे राहा आणि निडर उभे राहा आणि त्याला म्हणा, मी तुला घाबरत नाही, कारण माझ्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात आहे आणि स्वतः स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मला कुणाला घाबरायची अजिबात गरज नाही. म्हणून दरवाजावर शुभ लाभ लिहून काही होणार नाही. विचार शुभ ठेवा, लाभ लाभच होईल आणि मन साफ त्याला सर्व काही माफ असं असतं. म्हणून तुमचं मन साफ ठेवा, तुम्हाला देव सर्व काही माफ करून टाकेल. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी, पण कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच, हे मात्र कटू सत्य आहे. म्हणून जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात. म्हणून संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आधार मानले पाहिजे की अडचणी आनंदातून बदलून नक्की जातात. म्हणून परमात्माचे आभार मानत चला, कारण परमात्मा सगळं काही अशक्य ते शक्य करू शकतो आणि आपले स्वामी सर्व काही शक्य करू शकतात. म्हणून कर्म करताना नक्कीच तुम्ही विचार करून कर्म केले पाहिजे आणि ते आपल्याला शेवटी फेडावेच लागते आणि त्याचं फळ हे आपल्याला देव देतच असतो. म्हणून मित्रांनो, मनाने करावे भगवंत स्मरण, जेणे चुकेल जन्म मरण, अखंड राखावे समाधान, चुको ना द्यावे अनुसंधान. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो, त्याच्या दारावर उभे असलेले सुख सुद्धा बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो, त्याला स्वामी कृपेने सुख मात्र नक्कीच प्राप्त होते. म्हणून प्रत्येकाला तुम्ही आदर दिलाच पाहिजे आणि आदर प्रत्येकाला दिल्यावरच तुम्हाला आदर मिळत असतो. कारण आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता देखील येत नाही. म्हणून तुम्ही फक्त विचाराने माणसांना ओळखायला शिका, वयाने अजिबात ओळखू नका. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्येही मात्र नक्कीच असले पाहिजे. म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा ईश्वराने त्याने मनुष्याला 3 पाने दिलेत. पहिल्या पानावर जन्म लिहिले आहे, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले आहे आणि दुसरे पान कोरेच ठेवले आहे. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले आहे. म्हणून मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानाला जीवन असं म्हटलं आहे. म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं. कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचून जाऊ नये. म्हणून तुमच्याजवळ जर प्रतिष्ठा, पैसा, सर्व काही असेल तर त्यावेळी घाबरू नका आणि कोणालाही तुम्ही काही गोष्टी सांगू नका. फक्त जीवनात चांगल्या प्रकारे चालत राहा, नक्कीच यश तुमच्या पाठीशी आहे. म्हणून जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात नक्कीच बदलून जातात. आणि त्या अडचणीवर मात करायला आपण नक्कीच शिकलो पाहिजे. म्हणून आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल त्या आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे आणि या परमप्रित्याच्या नक्की संपर्कात राहायचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्वामींच्या संपर्कात असला तर जीवनात तुम्हाला काही कुठेही बघण्याची गरज नाही. फक्त तुम्ही चांगल्या मनाने आयुष्य जगा आणि चांगल्या मनाने सर्वांशी बोला. फक्त तुम्ही चांगलं मन ठेवलं तरी स्वामी तुमच्यावर भरपूर कृपा करतील, भरपूर आशीर्वाद तुम्हाला नक्कीच देतील. म्हणून लोक म्हणतात, वेळेस माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. म्हणून तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा. म्हणून थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं आणि कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी ते ताणलेले नातं तुटतच शेवटी. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा, हा प्रश्न उरतो ना शेवटी. मग तसंच आपल्याला
विचार करून नक्कीच नातं आपल्याला जोडता आलं पाहिजे आणि विचार करून तुम्ही नातं जोडलं सुद्धा पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाच्या मनात आपल्या बाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमी सुख कमी आणि दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात आणि खायचे आणि दाखवायचे दात नेहमी त्यांचे वेगवेगळे असतात. आणि त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांच्या त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच आहे. आणि हे स्मरणात धरा, आपण जिवंत असू तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसते आणि व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते. हे विचारधारा आहे आणि यानुसारच तुम्ही चालले पाहिजे. म्हणून जीवनामध्ये पूर्ण विराम देता आला पाहिजे. गड्या, किती दिवस फिरणार तू स्वल्पविराम देत, किती फरफटणार स्वतःलाच. थांब आता, एक नवीन पान घे, नव्याने लिहिलेला घे आणि आयुष्य. मग मागच्या पानांचा हट्ट सोड. आता आजवर स्वल्पविराम देत इथवर आलास, पण तोही मोकळ्या हातानेच. आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाग चालायला. कुणाची वाट नको बघूस, बिंदास्त जग. आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्णविराम नाही तर उद्धारवाचक चिन्ह लागलं पाहिजे हे मात्र निश्चित आहे. आणि आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नक्कीच गेलो पाहिजे. म्हणून आशीर्वाद घेता येतील तेवढे मात्र घ्या, पण मात्र जीवनामध्ये तळतळात मात्र कुणाचाही घेऊ नका. कारण आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका. आणि आपल्याला सुख जिथे मिळत असेल तिथे दुसऱ्यांनाही सुख मिळालेच पाहिजे अशी भावना तुमच्या मनात तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. म्हणून पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याचा बोलण्याचा गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास मात्र नक्कीच असतो. आणि तो आत्मविश्वास सांगून जातो की तो व्यक्ती किती चांगला आहे आणि किती गोड मात्र आहे. म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास हा दिसतच असतो. आणि आपण विचार करत असतो की आम्ही स्वामींची भक्ती कशी करावी आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी काय नियम व अटी आहेत. तर मित्रांनो, स्वामींची भक्ती करण्यासाठी काही नियम व अटी नाहीच. भक्ती म्हणजे काय आहे, किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे. पहा, भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो हे सत्य मात्र निश्चितच आहे. म्हणून प्रत्येकाने स्वामींची भक्ती ही केलीच पाहिजे आणि स्वामींना प्रत्येक गोष्टीत बघितलं नक्कीच पाहिजे. तुम्हाला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 लाख स्वामी समर्थ असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळाच प्रत्यय येईल आणि तुम्हाला स्वामींची वेगळीच प्रचिती सुद्धा येईल. आणि म्हणून तुम्ही स्वामींचे नामस्मरण करता करता स्वामींचे गुणगान देखील गायले पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. म्हणून स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावे. आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका. निराश कधी होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला आणि त्या भावनेनेच तो उद्धारून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे आणि निधीच ध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. आणि भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. आणि देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी आहे. आणि हे आपण जाणून नक्कीच घेतले पाहिजे. कारण याने आपल्याला कोणतेही मार्ग भेटत नाही आणि कोणतेही मार्ग आपल्याला दिसणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश मात्र नक्कीच आहे. म्हणून आपण काय बोलतो याच्यावर तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे आणि विचार करूनच तुम्ही बोललं पाहिजे. आणि स्वामींना दररोज एकच प्रार्थना करायची की हे स्वामी राया, आमच्या जीवनातील कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर स्वामी समर्था तुम्हीच आहेत. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला आळवतो तेव्हा तूच विविध प्रकारचे द्वारा आम्हाला मार्गदर्शन करतोस आणि आम्हाला दिशा देतोस आणि कर्म संकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही आणि आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे आणि तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. आणि धन्यवाद स्वामी समर्था, तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणलं आणि आम्हाला एवढं चांगलं तुम्ही सर्व काही दिलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. म्हणून आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण राहिलं पाहिजे
कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे हातून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण हे माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात आणि नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग नक्कीच ठरू शकतो. आणि नक्कीच आपल्याला चांगलं नामस्मरण करून चांगली बुद्धी सुद्धा येऊ शकते आणि चांगली बुद्धी आल्यावर आपण चांगले विचार सुद्धा मनामध्ये करू शकतो. म्हणून स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार अजिबात करत जाऊ नका. स्वतःचा विचार करा आणि स्वतःला पुढे घेऊन जा आणि स्वामींची भक्ती तुम्ही मनापासून करा. बघा, तुम्हाला चांगले अनुभव नक्कीच येतील आणि असे अनुभव तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवून सुद्धा देतील. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.